चीनचा जावई होऊन 3 महिने तुम्ही तिकडे पाहुणचार घेतलात ना, हो, हो. त्याचे असे काही अनुभव आहेत का? तर ते 2001 साल होतं आणि मी खरं सांगू म्हणजे अक्षरशः हापापलो, चमकलो जपानमध्ये जाऊन, की चीनमध्ये जाऊन. माझ्या एक लक्षात आलं, की तिथली जी सगळी फॅमिली सिस्टम आहे ती भारतासारखीच आहे. म्हणजे आजी-आजोबांचं महत्त्व, सगळे एकत्र राहतायत. मस्त घरामध्ये गमतीदार सगळे स्वयंपाक करतायत. फक्त एक फरक होता, की स्त्री-पुरुष समानता खूप उच्च दर्जाची होती. आणि म्हणजे माझ्या बायकोनी मला तिकडे राहताना नियम लावला होता, की भांडी तर तुला घासायची. आणि दॅट आय सॉ इन चायनीज फॅमिलीज, की नवरे करायचे ते. असं नाही की बायकोनी स्वयंपाक करायचा आहे. तर ते एक खूप चांगलं पाहिलं मी तिकडे. दुसरं पाहिलं, की कुठल्याही व्हिडिओ लायब्ररीमध्ये गेलात तुम्ही तर तिथे राज कपूरचे पिक्चर असायचे. सगळे. आणि त्या लोकांना भयंकर भारताबद्दल प्रेम होतं. भयंकर. माझ्याशी तर इतक्या प्रेमाने वागायचे लोक, नॉट बिकॉज की मी एका चीनीशी लग्न केलं आणि त्यांचं जावई झालो, पण इन जनरल ते मला म्हणायचे, अरे तुझ्या भुवया किती सुंदर आहे, तसं हात लावायचे अनोळखी लोक. आणि खूपच खूपच चांगला पाहुणचार मिळाला. सगळ्यांनी खूपच प्रेम दिलं. मला खूप आवडलं चीन. आणि एक मजेदार गोष्ट, की संध्याकाळी त्यांच्याकडे ना लोक जमायचे आणि बागांमध्ये सगळे असे एकत्र नाच कर, डान्स कर वगैरे, तसं सोशल डान्स वगैरे. तर खूपच मस्त आहे. अजूनही चीनमध्ये तुम्ही गेलात तर त्या गोष्टी बघायला मिळतात. सकाळी बागेत सगळे जमतात आणि थायची करतात, योगाचा प्रकार त्यांचा. आणि संध्याकाळी मग तेच बागेत जमतात आणि त्यांचे ते सोशल डान्सेस वगैरे करतात. हे अजूनही चीनमध्ये बघायला मिळतं. पण खूपच चीन सुंदर आहे. तेव्हा पण ॲडव्हान्स्ड होतं का म्हणजे? हो, मी त्यांची म्हणजे बायकोच्या बरोबर मी त्यांची शेती बघायला गेलो. मग त्यानंतर मी तिथली शहरं बघितली. म्हणजे जपानच्या अगोदर चीनमध्ये सिंगल कार्डवर तुम्ही रेल्वेत बसू शकत होता, तुम्ही बसमध्ये बसू शकता होता आणि तिकीटाचे पैसे नाही द्यावे लागायचे, फक्त ते कार्ड लावायचं. 2001 साली. जपानमध्ये ही सिस्टीम 2005 साली आली. आणि मॅन्युफॅक्चरिंग वगैरे मध्ये त्यावेळेलाच चीन 1980च्या दशकापासूनच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूपच पुढे गेला होता. किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रोड कन्स्ट्रक्शन अप्रतिम. तुम्हाला चीनमध्ये जर का कुठे रस्त्यावर खड्डा दिसला ना, तर तुम्ही म्हणायचं की हा चीन नाही आहे. तिथं अमान्यच आहे ह्या गोष्टी. अमान्यच. मला तर वाटतं गोळ्या घालत असतील. हो? हो, रस्त्यावर खड्डा असणं शक्य नाही आहे त्यांच्याकडे. शक्य नाही. पोलीस कधीच लोकांना त्रास देताना मी पाहिलं नाही. माझी बायको म्हणायची की नाही, कधीच आडवे येत नाहीत ते कोणालाच. तिथे लोकशाही नाहीये. तिथं लोकशाही नाही त्यांच्याकडे. ती डिक्टेटरशिप आहे. हां, डिक्टेटरशिप आहे. पण ती फार पॉझिटिव्ह डिक्टेटरशिप आहे. निगेटिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये काही. ते आपण जे मीडियामध्ये वगैरे चीनबद्दल ऐकतो ना, ते सगळ्या झूट गोष्टी आहेत. झूट. माझी बायको स्वतः प्रोफेसर आहे. तिला प्रोफेसर म्हणून इतका मान दिला जातो. ती नॅशनल युनिव्हर्सिटीची प्रोफेसर आहे. तर तिला इतका मान दिला जातो, की त्यावेळेस ती म्हणते, मला तांदूळ घ्यायला, टॉयलेट पेपर घ्यायला सुद्धा मला माझे पैसे नाही वापरावे लागत. सगळं मिळतं सरकारकडनं. सगळं फंडेड आहे. तिला घर दिले सरकारने राहायला. एज्युकेटर्सला खूप व्हॅल्यू देतात आता चीनमध्ये. भयंकर व्हॅल्यू देतात. खूप मान आहे. म्हणजे आपल्याला दिसतं चीनचं ते थोडं वेगळं एक रंगवलं जातं ना. नाही, अजिबात नाही. मी तर म्हणतो सगळ्यांनी जाऊन बघावं चीन. अजिबात नाही. खूपच व्यवस्थित वेल डन देश आहे. तिथे असताना फक्त एक जाणीव झाली, की माझ्या बायकोला सुद्धा, ती एवढी शिक्षित आहे, पण तिला चीन आणि भारतचं युद्ध झालं हे माहिती नाहीये. त्यामुळे त्यांची मेंटॅलिटी डिस्टर्बच नाहीये, की हा आपला दुश्मन देश आहे म्हणून. त्यांच्या पुस्तकात नाहीये कुठेच. त्यांना शिकवलंच जात नाही, ते बोललंच जात नाही कुठे, की चीन आणि भारताचं युद्ध झालंय म्हणून. कमाल आहे. हो. तर दॅट इज ऑल्सो नॉट गुड. पण द अदर साईड इज की सामान्य माणसाला भारताबद्दल तेढ नाहीये. अच्छा. नाहीये. माझ्या बायकोच्या घरात तर कोणाकडेच मी तसं काही बघितलं नाही, किंवा त्याचे मित्र भेट कुठे. इनफॅक्ट मी ज्याला विचारायचं ते म्हणायचं आम्हाला हे सगळं माहितीच नाहीये काही. त्यांना पण राज कपूरचे पिक्चर माहिती होते. अमेझिंगली. तुम्ही आता मला वाटतं व्हिएतनामहून आलात आणि परत तिकडे जाताय ना? हो, हो. तर व्हिएतनाम हे तसंच आहे साधारण, की ते पण म्हणजे ॲडव्हान्स्ड आहे? कारण आपल्याला असं वाटतं ना भारतात राहून, की व्हिएतनाम म्हणजे गरीब देश आहे. तर ते किती ॲडव्हान्स्ड आहे? नाही, व्हिएतनाम पण कसं आहे, की त्यांची तयारीच फार उशिराने सुरू झाली. कारण अमेरिकेने तिथे जाऊन जो काय सगळा गोंधळ घातला, तो संपेपर्यंतच 1980 उलटलं. त्याच्यानंतर मग त्यापुढे त्यांनी देशबांधणी सुरू केली, देशनिर्माण सुरू केला. आणि आज जर का तुम्ही तिथे जाल तर त्यांनी म्हणजे आता त्यांच्या सुरुवातीला आता मी त्यांच्या एअरलाईनमध्ये बसलो ना, तुम्हाला सांगतो एअर इंडियापेक्षा तर खूपच चांगली सर्व्हिस होती. त्रासच देत नाहीत अजिबात. नाही देत. त्यांच्या लोकांना म्हणजे, अरे तू हे
जास्तच सामान झालं, अरे हे कमीच सामान झालं, हा मोठाच डब्बा झाला, काहीच नाही, जे येते ते घेतायत आतमध्ये, एकदम कॉपरेटिव्ह. मी म्हटलं आयला हे आजच होत असावं का, पण नाही, पण ती सगळी तशीच त्यांची नॉर्मल सर्व्हिस चालू होती आणि कोणीच त्रास देत नव्हता कोणत्याच काउंटरवर. मग एअरपोर्टवर जाल तुम्ही, एअरपोर्ट इतका व्यवस्थित केलेला आहे त्यांनी, सुंदर एकदम, खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल, खऱ्या अर्थाने. सगळीकडे लाइटिंग व्यवस्थित, लोकांशी रिकाम टिकडी बसलेले नाही आहेत, गप्पा मारत कुठेतरी, काहीच करत नाही आहेत. काहीतरी करतात, हे बघितलं मी तिथल्या लोकांमध्ये. जपान्यांचंही तसंच आहे, चीनियनचंही तसंच आहे, काहीतरी करत राहतात. त्याच्यानंतर तुम्ही शहरात जा, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित बांधलेलं आहे, एअरपोर्ट पासण्याची कनेक्टिव्हिटी एकदम क्लिअर आहे. आता ते कंजेशन थोडं थायलंडमध्ये, व्हिएतनाममध्ये सगळीकडेच तुम्हाला सकाळ संध्याकाळ मिळेल रश आवरमध्ये, पण इन जनरल आपल्याकडे म्हणजे तुम्ही मुंबई एअरपोर्टला गेला तर रात्री 2 वाजता जा, नाही तर 3 वाजता जा, संध्याकाळी 11 वाजता जा, ते तसंच आहे. तर ते जे आहे ते, जर का व्हिएतनामसारखा देश मागून उशिराहून सुरू करून जर का तो आपल्या पुढे जाऊ शकत असेल, म्हणजे आज जर का तुम्ही चीनी कंपनीला एखाद्याला विचारलं की तुला भारतात जायचं की तुला व्हिएतनाममध्ये जायचं, ते डोळे झाकून व्हिएतनामला जाते. कारण आपल्याकडचा सरकारी राडा जो आहे तो तिथे कमीच आहे, आणि प्लस हे जी इन्फ्रास्ट्रक्चरची जी काय सगळी डेव्हलपमेंट त्यांनी केलेली आणि जी पॉझिटिव्हिटी आहे. परत जपान करता कसं आहे की व्हिएतनाम त्यांच्याशी दादागिरी नाही करणार, किमान छोटा देश आहे म्हणून. सो ह्या गोष्टी खरं आपल्या देशाने खूप डोळसपणे बघितल्या पाहिजेत, आणि आपल्याकडे एका वेगळ्याच भूमिकेने ह्या गोष्टींबद्दल आपल्याला त्याचं म्हणजे सोल्युशन काढता आलं पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.